तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका तेज गायकवाड. आज परत आपण जाणार फिरायला. सगळी मंडळी पण तयार आहे. बघा तुम्ही, मस्त वातावरण झाले ना. आपली काळी मैना सगळेजण तयार झाले. सकाळी 7:30 वाजून 35 आले. सगळ्यांनी आले. आता बघा रोहित आहे, मंडळी ते पूर्ण आपली अजून भेटतील. तर चला तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण पेट्रोल वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. बघा यांनी तर टाकी फुल केली. हा आता तुमचा लाडका छोटा ऋषी, प्रतीक सुपे, जयेश फाळे. फाळेच ना रे? अरे यार, बरोबर नाव घेतलं बघ. पहिल्यांदा भावा नाव बरोबर घेतलं मी. आणि हा तर तुम्हाला माहिती आहे रोहित साळवे. आणि मी तर तुम्हाला माहिती आहे. आपण तुम्ही बघतात आपल्याला कोण आहे, क्यों आहे. मित्रांनो, आता आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय. सगळे पुढे गेलेत, बघू शकता तुम्ही. गाडी चालवता व्हिडिओ काढतो. बाबा 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 पडलो डायरेक्ट कशात. मस्त वातावरण जंगलाच्या साईडनं. वराडे गावात घुसलो. आता आम्ही दाखवतो तुम्हाला पुढे गेलो. अशा प्रकारे आपण सावरोली गावात पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता. सकाळी उशीर झाला, प्लस व्हिडिओ शूट करायला पण उशीर झाला. आता पोहोचलोय. आता निवांत तुम्हाला दाखवतो. आणि अशा ठिकाणी जाणार आहे ना, ते ठिकाण तुम्ही बघितलं ना, फुल मजा येणार आहे. फुल मित्रांनो, आता आपण चालूय पुढं. थोड्यासाठी गॅप घेतला कारण की रोहित पडला, त्याच्यामुळे मी पडता वाचलो. आता चाललोय. बघू शकता तुम्ही, बदलापूरमध्ये हे ॲमेझॉनचं जंगल आहे. हरवण्याची शक्यता जास्त आहे. पण आपण एंट्री मारलेली आहे. म्हणजे जिथं आपल्याला जायचं तिकडं, तिथून जिथं आपल्याला जायचं ना तिथून आपण एंट्री मारलेली आहे. पण जागा तुम्ही बघता ना मित्रांनो, बाप जागा बाप. इकडं येण्यासाठी ना एक आठवड्याचा विचार करत होतो आम्ही, जायचं की नाही. पण आज सुट्टी भेटली आणि आज सकाळीच म्हणजे रात्री 12-12:30च्या टायमाला आमचा विचार झाला की जायचं म्हणून. आम्ही निघालो. तुम्ही बघू शकता. बापरे, मागच्या टायमाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, तिथं पण अशीच जागा होती. पण त्याच्यावर भयानक जागा ही आहे. तुम्ही व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, एकदम घनदाट जंगलमध्ये पोचलो आता आपण. बघू शकता सगळी मंडळी व्हिडिओ काढते. आणि तर चालून बापरे घामता नाही आला, पण फुटलाय घाम, आहे की नाही. बापरे, घरचे तर म्हणत होते कमी खा. आता खात बसलो आणि पोट वाढला. आता चालायची पण इच्छा होत नाही. बाबा 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 बाबा, ए थांबा रे. अरे माझा आधीच कलर काळा आहे, ज्याला मी आंध्रात दिसत होता. थांब. नॅचरल कलर पुढे गेला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण फक्त 2 मिनिटाचा ब्रेक घेतलेला. तुम्ही वातावरण बघू शकतो. मस्त वातावरण आहे, मस्त. हे तर फक्त एक ट्रेलर आहे. ट्रेलर पण नाही, एक प्रोमो आहे. पुढे गेलो एकदम मोठा पिक्चर आहे. ते पिक्चर बघायला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. थोडं आता 2 मिनिटाचा ब्रेक घेतला. थोडं पाणी पिलो, थोडं बसलो, थोडं फोटोशूट केलं, चाललो परत. पण वातावरण आणि जो व्ह्यू तुम्हाला दिसणार आहे ना याच्या पुढं, 101 येणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा नीट. जर का बघितलं ना तुम्ही व्हिडिओ, तुम्हाला नक्की आवडणार. आणि जो फायनल स्पॉट आहे ना, मस्त आहे तो. मलाही माहिती आहे कुठे जायचं आहे, पण मी तुम्हाला आत्ता नाही, नंतरून सांगणार. कारण की जो स्पॉट आहे ना, तो असा आहे ना मित्रांनो, लय मस्त आहे. त्यासाठी एवढं इथपर्यंत चालत यायला लागते. आता इथून आलो आम्ही. तिथे 2 मिनटं फक्त स्टॉप घेतला, फोटोशूट वगैरे केला. व्ह्यू बघू शकता तुम्ही. मंडळी आपली चालत चालली आहे. चला तुम्हाला पुढे गेलं दाखवतो. मित्रांनो, आपण आता 50% पोचलेलो आहे. तुम्हाला आवाजावरनं कळलं असेल आपण कुठल्या स्पॉटला जाणार आहे. म्हणजे एक थोडंसं तुम्हाला क्लिक झालं असेल की नक्की कुठे जाणार आहे.
पण ती जागा तुम्हाला जरी क्लिक झाली असेल पण जागा नाही माहिती ना तुम्हाला. जागा अशी आहे ना, सुकून सुकून म्हणतात ना, ते सुकून आहे पूर्ण. एकदम छोटीशी नदी, मस्त जागा आहे मित्रांनो. थोडंसं अजून 50% जसं पोचू लागेल तुम्हाला सांगतो. बघत राहा व्हिडिओ. चला पुढे जाऊया. मित्रांनो इथं 5 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. ब्रेक म्हणजे हवा टाईट झाली म्हणून थांबलोय. नाही आता एखादा माणूस चालायला घेतला चालत राहतो. या दोघांमध्ये हे जे दोघं आहेत ना, त्यांना एवढा स्टॅमिना आहे. ओके ओके ओके. रोहित पण बसलाय, पाणी पितोय आता. अजून तरी पण किती मिनिटं लागतील जाय अजून? हा 5 मिनिटं. त्याचे 5 मिनिटं म्हणून पकडून चाला तरी पण 20 मिनिटं. ओके 20 मिनिटामध्ये आपण पोहोचणार आहे. 20 मिनिटामध्ये अजून किती हालत खराब होते ते दाखवतो तुम्हाला. प्रत्येकाची हालत खराब झाली. रोहितची झाली, नंतरला प्रत्येकची पण झाली. पाणी हा पाणी मी खूप दिवसांनी आलो. पाणी पितो 2 मिनिटं. आता मी खूप ट्रेकिंग केल्यात पहिल्या माझ्या मित्रांसोबत. अशा टायमाला फक्त 2च घोट पाणी प्यायचं. चालायला भेटत नाही बरं. चला आता पुढे गेला दाखवतो मी तुम्हाला. काही दम लागलाय अजून तरी मी 20-25 मिनिटं तुम्ही बघू शकता. घामाने पूर्ण मी व्याकुळ झालोय. बापरे बापरे. असा व्याकुळ झालो की असं वाटतं इथं चादर टाका, इथं बेड टाका आणि झोपून घ्या. पुढे गेला दाखवतो तुम्हाला अजून मजा. मित्रांनो तुम्हाला सांगतो आता आपण हे क्रॉस करायचं आहे. क्रॉस करून तिकडे जायचं आणि परत एक 10 मिनिटामध्ये तो स्पॉट येणार वाघबीळ. तुम्हाला सांगतो घरी कोणाला माहीत नाही. माहिती आहे मी चाललो आहे ठिकाणी एका ठिकाणी, पण हे माहीत नाही मी अशा ठिकाणी चाललो आहे. म्हणून सांगतो मम्मीला आणि तुमच्या वहिनी जर का माहीत पडला ना तर 2 दिवस तरी बेडवर झोपायला लागेल. एवढा मला हाणतील आणि एवढा बेकार हाणतील ना की कोणी विचार पण नसेल केला. माझ्या इथे बेकार मारते आणि बायको तर एकदा रुसून बसली तर संपलाच विषय. तुम्हाला तर माहिती आहे बायकांना कसं असतं. सुल्तान अबे रुक. ए सुल्तान ए ए ए क्या कर रहा है? अबे क्या लगता है बे? अबे लग रहा है. छोड़ अबे अरे क्या बोलते हैं उनको? अरे ते सोडा मनोरंजनाकडे आपण जाऊया. अरे बाबा 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 मनोरंजन नाही तर मोठा रिस्क काम आहे. तुम्हाला पुढे गेला दाखवतो मी. एकदम सावकाश जायला लागेल. फोटो वगैरे काढतो मग भेटतो तुम्हाला. मित्रांनो आपण अशाच प्रकारे पुढे आलो. तुम्हाला सांगतो अरे बापरे काहीतरी पडलं. हां तुम्हाला सांगतो कोणत्याही ब्रँडचा काही घाला, स्पार्क अजून काय पुमा निकी जो चिकी बिकी घालायचं ते घाला, परी स्लिप होणार. आत्ताच मस्त आपटलोय, लय जोरात लागलाय. आता काय करणार. हम तो फकीर आदमी है, झोला लेके चल पड़ेंगे. अरे हम तो फकीर आदमी है, झोला लेके चल पड़ेंगे जी. इसलिए चल रहे. हे इथं बघा मस्ती यांची. आयुष्यात परत कधी यायचो ना इथं. एवढा दम लागलाय. पण लय बेकार पडलो. माझ्या आधी रोहित पण पडलेला. रोहित रोहित तुम्हाला पडल्यावर कसं वाटतंय? लागलं थोडं मागं. त्यालाही मागं लागलंय, मलाही मागं लागलंय. आता फक्त 5 मिनिटाचा रस्ता राहिलाय. 5 मिनिटाच्या रस्त्यावर आपण आता पोहोचतो तिकडं. तिकडे गेलो सुकून मस्त शांत बसायचं. पोहोचल्यावर दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो तुम्हाला जी गोष्ट बोलतो ती गोष्ट आली. तुम्ही अवतार बघून समजू शकता किती हालत खराब झाले. पूर्ण मच्छरांनी पण वाट लावले. आता बघा तुम्ही बघा ते लोक पण गेलेत वरती. आता तुम्हाला गेल्यावर दाखवतो. थोडा मस्त स्पॉट आहे ना. चला आखिर वो घड़ी आ गई. देखो वो आ गया. देखो वो आ गया. टा ओ थोडं पुढे जाऊन दाखवतो. थोडासा रस्ता वाकडा तिकडे आहे. थोडंसं पुढे जाऊन परत दाखवतो तुम्हाला. आता आपण पोहोचलो. ही काठी सध्याला आपण साईडला ठेवू.
अनेक ठिकाणी काठीचा लागतो. मी तुम्हाला स्पॉट दाखवतो, पण लक्षात ठेवा इथं जर का यायचं असेल ना तर फुल म्हणजे नाही का स्वतःला सांभाळायला लागेल. भरपूर स्लीप होतं इथं. मागच्या वेळामध्ये तिथं गेलं तिथून त्याच्याहून डबल टिबल स्लीप होतात पाहिजे. तो मी तुम्हाला दाखवतो आता तो स्पॉट ॲक्च्युअलमध्ये कसा आहे. जो तुम्हाला मी बोललो वाघ बीड एकदम बादशाह म्हणजे एकदम बादशाह स्पॉट आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, हा आहे वाघ बीड आणि वॉटर. म्हणजे आता सध्या पाण्याचं प्रमाण आहे ना भरपूरच कमी आहे, पाण्याचं प्रमाण. पण पाण्याचं प्रमाण जेव्हा जास्त असतं ना तेव्हा मस्त दिसतो. आणि याच्या आतमध्ये पण धावू शकतो आपण. हे जे तुम्हाला दिसतंय ना त्याच्या आतमध्ये पण धावू शकतो. पण हो जो रस्ता आहे ना भरपूर रिस्की आहे, म्हणजे पाय स्लिप होऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकता हा जो रस्ता दाखवला ना, हा जो रस्ता आहे या रस्त्याने जगा गेलो ना समजा इथं जगा पाय स्लिप झाला तर काय खाली पडणार मित्रांनो. खाली पडण्याचं ते रिस्क नाही घ्यायचं आपल्याला. आलो आहे हेच चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने आलो आहे आणि चांगल्या पद्धतीने जाणार हेच फक्त मनात ठेवायचं. काही एडेशाही करायचं नाही. हासी मजाक तर आपण नेहमीच करतो, पण त्या हासी मजाकमुळे कोणाला जीव जाईल हे असं करायचं नाही आपल्याला. पण तुम्ही बघू शकता मस्त वातावरण आहे. सक्सेसफुल एकदम आतमध्ये बघू शकता तुम्ही. आलोय वातावरण बघा. सगळ्यांचा बुटा घातली का, यांनी बूट घातलाय, त्यांनी बूट घातलाय, त्यांनी बूट घातलाय, यांनी बूट घातलाय. आपण गरीब माणसं पाणी पडला नंतर सांगा पुढे करा. अशा पद्धतीने आपण आता जाऊन पण आलो आतमध्ये. म्हणजे तुम्ही पण फॅमिली सोबत येऊ शकता, फक्त इथं आतमध्ये जाणं फुल रिस्की काम आहे. कारण की इथे भरपूरच छोटीशी जाण्याची जागा आहे. पण आले ना फॅमिलीसोबत तर स्वतःची काळजी पण घ्या. आणि प्रॉब्लेम असा ना भरपूरच स्लिप होते, म्हणून स्वतः ना जपा स्वतःला. कारण की इथं बघा येण्याचा रस्ता आहे ना, हा आहे जो रस्ता आहे ना भरपूरच कठीण आहे. आता तुम्हाला थोडं खाली जाऊन दाखवतो मी. खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो थोडं अजून मस्त चांगला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मी बघा पहिलं तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं खाली जाऊन दाखवतो. बघू शकतो तुम्ही माझ्या पाठी बघता फक्त येतं आहे तुम्हाला पण एवढं सावकाश चालायला लागतं, स्लिप होतो पाय. तुम्ही पाठी बघू शकता मस्त व्ह्यू आहे. सगळेजण बघा उघड मंडळी इकडे बघा मंडळी, सगळेजण मजा घेत आहे. तुम्ही बघू शकता व्ह्यू मस्त वेगळी. आता तिकडे गेलतो आम्ही आणि या साईडनं खाली आलो. या रस्त्याने खाली येऊन आम्ही आलो. म्हणजे थोडासा वाकडा तिकडे रस्ता आहे, पण खूप भारी स्पॉट आहे. फक्त पाण्याचा आवाज, वातावरण पण एवढं शांत आहे ना, तिथे तुम्ही ना मस्त बसू शकता आणि निवांत टेन्शन फ्री असं बसू शकता. तुम्ही बघू शकता हे सगळेजण एन्जॉयमेंट करत आहे. सगळ्यांनी टी शर्ट काढले, सगळ्यांनी. मी जर का माझा टी शर्ट काढला ना चप्पल नंतर आका पाणी थांबेल जागेवरती, डायरेक्ट पाणी थांबेल. हा फक्त काय विषय पोट वाढला म्हणून मी काढत नाही, काढून दाखवला असता मी नंतर, तरी पण काढून दाखवलं मी. दाखवतो तुम्हाला पुढच्या भागात. आता मस्त एन्जॉयमेंट झाली आहे, पाण्यात पण भिजलो मस्त पैकी, फोटो वगैरे काढले. आता चालू आहे नाश्ता. इथं सगळ्यात बघा यो ब्लॉगर आहे, यो पण ब्लॉगर आहे, हा पण ब्लॉगर आहे आणि हा पण ब्लॉगर आहे. पण या चौघांपेक्षा टॉपला आपण आहे. हा टॉपला आपण आहे. हे सगळे ना हे आत्ता आलेले आहेत, आपण पहिल्यापासून आहे. फक्त चॅनल आत्ता ओपन केलं म्हणून सबस्क्राईब करायचं. पूर्णपणे व्हिडिओ बघताय ना, पूर्णपणे व्हिडिओ पण बघायची, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबायचं. संपला विषय. बाकी काय नाही. 1 रुपया खर्च होत नाही त्यात, 1 रुपया खर्च होत नाही. आम्हाला इकडे अशा जागी यायला भरपूर खर्च होतो, ते आपल्याला ठीक आहे. बघा दणकावाला घेतलेलं आहे बघा इडली. हा आता जिमवाला आहे, येतं पण चालू आहे. नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला. आपण आता निघालोय आणि मस्ती बघा. ओ तुमचा सर्वांचा लाडका छोटा ऋषी लटकलाय फांदीवरती. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर निघालोय मित्रांनो.
अर्धा दाखवतो तुम्हाला मी पुढे गेलो कारण की आता उतरण आहे चालायला थोडी मुश्किल होईल त्याच्यामुळे. चला पुढे गेला दाखवतो. मित्रांनो आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने परत चाललोय. बघा बघा पर्यटक बघा परत चाल बघा 4-5 पर्यटक पण आहेत तिकडे चाललेत. आहेत भरपूर जण आहेत. आज शुक्रवार असल्यामुळे जास्त कोण आला नाही. मस्त वाटतंय बघा तुम्ही परत बघू शकता. याच्यामध्ये ना सगळेच आहे सगळे ब्लॉगर आहे पण आपल्यापेक्षा टॉपला कोण नाही मित्रांनो. आपल्यापेक्षा टॉपला कोण नाही. फक्त तुम्ही बघत राहा. नाही यो याची बॉडी बघा. यो आंबा बघा दाखव रे आंबा दाखव. ही इथून बघा. हा ग ग ग ग ग बे एक जमाना होता माझी पण अशी होती भावा. क्या क्या बात कर रहे हैं? आता डेअरी वाढली डेअरी पेटू नंतर थोड्या वेळात. तर मित्रांनो आता आपण चालत चालत पोचतोय आपण जिथं आपल्या गाड्या लावल्या तिथं. हालत एवढी खराब झाली ना आता फक्त एकच आहे घरी जायचं आहे. पद्धतशीर गरम पाण्याने आंघोळ करायचे. जे असेल जेवायला ते जेवायचं अंगावर घ्यायचं आणि मार निवांत झोपायचं. 100% ना भाऊ 100% ना. आणि गॅस सिलेंडर आपल्याला बुक करायला. अरे हा सिलेंडर बुक करायचं राहिलंय ते एक डोक्याला तापच. थांबा आता फोटो व्हिडिओ घेतो एअर ड्रॉप चालू करून. तुम्ही थोडा स्टॉप करा. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता प्रतीक आहे रोहित आहे ऋषी. आता हे सगळेजण चाललेत घरी. तर आपण पण घरी जाऊन मस्त गरम पाण्याने आंघोळ करू आणि जेवू आणि झोपून जाऊ. डायरेक्ट 7 वाजता उठायचं. कोणाचं भनभन नाही काय नाही कारण की नाक आता जाम होत चाललं आहे केस पण वल्लीचं. तर तुम्हाला नक्की जर मी तुम्हाला सांगतो जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण दाबून ठेवा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. सिलेंडरचा टॉपिक भाऊ इथे काढायचा होता का? सांगितलं सिलेंडर घेऊन यायचं. ठीक आहे भाऊ पहिले घरी जाऊ आंघोळ न करता पहिले सिलेंडर आणायला जाऊ मग आल्यावर आंघोळ करू जेवू बिवून झोपून जाऊ. ठीक आहे. हो टॅटू ऋषी भाऊचे टॅटू बघा. तर बघ असला मोठा आहे. तुझे तर बघ पहिले. माझे पण झालेले रे हे तुम्हाला दिसतंय तुम्हाला पूर्ण म्हणजे तिकडे ना मच्छराने चावून पूर्ण हेड्याचे झाले. चला आता व्हिडिओ एंड करू. नक्की आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकर येईल. आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चला बाय. हा आपला वजनच तेवढा ना. पानगंड्याचा काय माग काय बोललेला सावरिया बेस्ट ऑफ लक गाईज.